हाय हॅलो नमस्कार। तर मैत्रिणींनो, आज आपण ना सुंदर अशी दारासमोर एक रांगोळी पाहणार आहोत। तर दिसायला पण सुंदर दिसते आणि झटपट होते। तर अशी पहा, एक छोटी बॉटल मी केलेली आहे आणि मोठी बॉटल आपला डिटेल व्हिडिओ आलेला आहे या बॉटलवरती। तर ह्या आहेत ना, आपण रांगोळीसाठी सोडण्यासाठी खूप सोप्या आणि मस्त अशा पद्धती असतात ज्या आपण घरच्या काही गोष्टी वापरून करू शकतो। तर हे असे मोठे मोठे डॉट पाडण्यासाठी ना ही बॉटलचा वापर करते मी। तर हे पहा, असं ना थोडंसं गॅप ठेवून असे होल आपल्याला म्हणजे रांगोळीचे टिपके पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला दुसरी डिझाईन काढायची आहे ना ती व्यवस्थित आली पाहिजे। आता दार म्हटलं की दारासमोर थोडीशी शोभेल अशी रांगोळी आपण काढत असतो, एकतर पायाला पण नाही लागली पाहिजे कोणाच्या आणि छान दिसली पण पाहिजे या पद्धतीने। आता दार जसं असेल त्याप्रमाणे छोटी मोठी रांगोळी तुम्ही काढू शकता। जर हे टिपके अजून जवळ काढले तरीही चालणार आहेत, कारण फक्त मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे। या पद्धतीने एखादं झाकण घ्यायचं, कशाचं पण घ्या तुम्ही। तर मी जे आपण रांगोळी पाडतो त्याचं जे छोटं झाकण असतं ते घेतलेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला फक्त रांगोळी पसरून घ्यायची आहे। तर हे झाकण नसेल तर एखादी डब्बी वगैरे असते आपल्याकडे घरी, तर त्याचं हे झाकण तुम्ही इथे वापरू शकता। तर या पद्धतीने आपल्याला ती रांगोळी पसरवून घ्यायची, जेणेकरून आपण त्यासाठी लांब लांब जे डॉट आता आहेत ना रांगोळीचे ते मारून घेतले आहेत। आता इथे माचीची काडी घेतलेली आहे आणि त्यांनी काय करायचं पहा, बाहेरून आतमध्ये गोल मारू शकता किंवा आतून बाहेर, या पद्धतीने तुम्ही हे गोल आहेत ना तयार करू शकता। खूप सुंदर अशी रांगोळी। आणि रांगोळी आवडली ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करत जावा, कमेंट करत जावा, तुम्हाला रांगोळी कशी वाटली ती पण सांगत जा। तर हे आहेत ना, आपण मस्त असे ह्याला डॉट मारून घेतले आणि मग ह्याच्यावरती माचीच्या काडीने एक सुंदर अशी डिझाईन म्हणतो ना आपण त्या टाईप फिरवून घेतले। आता इथे आपल्याला एक छोटी बॉटल असते, तर त्यांनी रांगोळी सुंदर पडते। हातापेक्षा ना बॉटलचा उपयोग कशासाठी होतो माहिती आहे का? ज्यावेळेला हे झटपट रांगोळी म्हणजे छोटे छोटे डॉट वगैरे मारायचे असतील ना, तर ह्या बॉटलचा खूप सुंदर उपयोग होतो। कारण आपण हाताने टाकायचं म्हटलं ना तेवढी पटपट पटपट टाकता येत नाही, मग त्यापेक्षा अशा बॉटल असल्या ना की व्यवस्थित आणि सुंदर असे आपल्याला हे डॉट मारता येतात रांगोळीचे। तर या पद्धतीने पहा, एक वरती दोन साईडला असे हे डॉट मारून घ्यायचे आहेत। खूप सुंदर रांगोळी आहे। तर हे असे